निवडणूक म्हटलं की राजकीय रणधुमाळी आलीच. प्रत्येक निवडणुकीला जशी कथा असते तशी निवडणूक जिंकल्यानंतर पदाची रस्सीखेच करण्यासाठी सुद्धा अनेक घटना घडतात, ज्या इतिहासामध्ये कथेच्या रूपात नोंद केल्या जातात. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची स्थापना 11 ऑक्टोबर 1982 रोजी झाली आणि पहिली महानगरपालिका निवडणूक 1986 मध्ये झाली. यावेळी महापौर निवडीवेळी मोठी तारांबळ उडाली होती. त्याचा एक किस्सा प्रसिद्ध आहे. हा किस्सा काय आहे आणि आजपर्यंत महापौर पदाच्या निवडीवेळी काय काय राजकारण झालं हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थापनेनंतर 1986 मध्ये झालेल्या पहिल्या निवडणुकीमध्ये अपक्षांची महत्त्वाची भूमिका ठरली होती. सत्ता स्थापना आणि महापौर निवडीवेळी घोडेबाजार आणि सदस्यांची पळवापळवी झाली आणि एका मताने महापौरांची निवड झाली होती. निकालापर्यंत महानगरपालिकेच्या या निवडणुकीत उमेदवारीपासून काँग्रेसच्या 2 गटांमध्ये जोरदार खेचाखेची झाली होती. 1981च्या जनगणनेनुसार लोकसंख्या 2,49,364 इतकी होती. त्यावेळी 60 प्रभाग होते. ही निवडणूक एक सदस्यीय पद्धतीने झाली होती. काँग्रेस, शिवसेना, जनता दल, भाजप आणि अपक्ष यांच्यात लढत झाली. काँग्रेसचे तत्कालीन नेते शरद पवार आणि प्राचार्य रामकृष्ण मोरे यांच्यातील सत्ता संघर्ष प्रकर्षाने दिसून आला. 2 गटांची राजकीय कसोटी होतीच, मात्र या लढतीत प्राचार्य मोरे गटाने बाजी मारली आणि अपक्षांच्या जोरावर केवळ एका मताने महापौर निवडीत यश मिळवलं. पहिल्या निवडणुकीत कोणत्याही प्रकारचे नागरी प्रश्नांसंदर्भातील मुद्दे नव्हते, तर केवळ काँग्रेसमधील नेत्यांच्या वर्चस्ववादाची ही लढाई होती. या निवडणुकीमध्ये काँग्रेसला 24, दुसऱ्या गटास 11 तर अपक्षांना 16, शिवसेनेला 1, जनता दलाला 5, भाजपला 2 जागा मिळाल्या होत्या. शरद पवार गटाला प्राचार्य मोरे यांचा पहिला शह या निवडणुकीत मिळाला. महानगरपालिकेत सत्तेत येण्यासाठी 6 मतांची आवश्यकता होती. महापौर निवडीसाठीही चुरशीची लढत झाली होती. यावेळी पवार आणि मोरे यांच्यासह अण्णासाहेब मगर, संभाजीराव काकडे यांनी येथील राजकारणात लक्ष घातले होते. महापौर पदाच्या लढतीमध्ये तत्कालीन नेते ज्ञानेश्वर लांडगे, सोपानराव भोईर, अशोक पारखी आणि रंगनाथ फुगे यांची नावे चर्चेत होती. यापैकी रंगनाथ फुगे यांनी माघार घेतली. अपक्षांच्या मदतीवर महानगरपालिकेत सत्ता आली, मात्र मतांची पळवापळवी झाली. एका मताने भोईर यांचा पराभव झाला आणि ज्ञानेश्वर लांडगे पिंपरी चिंचवडचे पहिले महापौर झाले. या निवडणुकीबाबत बोलताना ज्येष्ठ पत्रकार मधू जोशी म्हणतात, नेत्यांमधील वर्चस्ववादाच्या लढाईमध्ये पैशांचा धूर झाला होता. पहिली निवडणूक मी 3,000मध्ये लढवली होती, मात्र या निवडणुकीमध्ये 9,000 खर्च आला आणि विरोधकांनी 15 लाख रुपये खर्च केला. त्यामुळे माझा पराभव झाला, असे ते सांगतात. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौरपदी नंतर अनेक जण बसले. त्यात 1993 मध्ये विलास लांडे हे महापौर झाले. त्यानंतर त्यांची पत्नी मोहिनी लांडे 2012 मध्ये महापौर म्हणून निवडून गेली. हे पिंपरी चिंचवडमध्ये आणि पुणे नगर महापालिका क्षेत्रात पहिले प्रकरण आहे जिथे आधी नवरा आणि नंतर पत्नी दोघेही महापौर पदावर कार्यरत झाले. आणखी एक अत्यंत प्रेरणादायी किस्सा म्हणजे राहुल जाधव यांचा. प्रारंभी लेखक म्हणून आणि ऑटो रिक्षा चालक म्हणून सुरुवात केलेले राहुल जाधव प्राथमिक शिक्षणानंतर रिक्षा चालवायला लागले, ज्याने त्यांना सामान्य लोकांची दुःख समजून घ्यायला मदत झाली. त्यांनी राजकीय वाटचाल 2006 मध्ये सुरू केली. प्रथम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून नगरसेवक झाले आणि नंतर 2017 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. 2018 मध्ये त्यांची बिनविरोध महापौर म्हणून निवड झाली. त्यांना मोठ्या समाज आधारित पाठिंब्याने काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्या निवडणुकीच्या वेळी त्यांनी आपल्या सामान्य लोकांमध्ये मिसळण्याला आणि कामाला प्राथमिकता दिली होती आणि अधिक लोकांपर्यंत सेवा पोहोचवण्याचा त्यांचा इरादा होता. या किस्स्यामुळेच त्यांच्या महापौर पदाची कथा लोकांच्या लक्षात राहिली. अशाच माहितीसाठी कार्यारंभला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कार्यारंभ डिजिटल या आमच्या इन्स्टा आणि फेसबुक पेजला देखील फॉलो करा. धन्यवाद.